एवढी उत्सुकता आपण 25चं फ्युचर जाणून घ्यायची, ते तरी मला आधी सांगा. खूप उत्सुकता हो, आहे. सांगते. हो. अ, कारण का ह्या वर्षात अ, मी जॉब सोडला जून मध्ये. हम्म. त्याच्यानंतर मग मी शेअर मार्केट करत होती. मला प्रॉफिट पण झालं, पण तेवढं प्रॉफिट मी लॉस पण टिकवू केलं. नाही शकलात. आणि हा हा टिकवू नाही शकलो आपण तो. हम्म. नाही शकले. तर हम्म. 1 महिन्यापूर्वी जॉब सोडला, पण अजूनही त्यांना मिळत नाहीये. हम्म. फायनान्शियल कंडिशन खूप एकदम हे झाले, म्हणून मला तुमच्याशी बोलावं असं वाटलं. ओके. काही हरकत नाही. तुम्हाला मी जसं बर्थडेट मागवली होती 2/11. सो लाईक आज मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याच्या हा. बाबतीत इन्फॉर्मेशन देते. मी तुम्हाला तुमचं हम्म, 2025 कसा जाईल, तुमचं करिअर कसं असेल, जसं आता 2024 मध्ये मला दिसल्या बऱ्याच अडचणी आलेल्या तुम्हाला दिसल्या, बरेच प्रॉब्लेम फेस करताना तुम्ही दिसलात. छोट्या छोट्या गोष्टींना तुम्हाला हर्ट झालंय, रिलेशनशिप मध्ये पण प्रॉब्लेम आलाय 2024 मध्ये. सो लाईक हम्म, फायनान्शियली क्रंचेस बसलेत कुठे ना कुठे. म्हणजे फर्स्ट ऑफ खूप चांगला होता, म्हणजे ज्याला आपण म्हणू की भरपूर पैसे दिसत होते मला, की ते वाटत होतं की आता मी खूप काही हम्म, करू शकते या पैशांमध्ये. आणि सडनली सगळं जे कोलॅप्स व्हायला पाहिजे तसंच हम्म. एक्झॅक्टली झालंय. तर हे 2025 मध्ये होऊ नये म्हणून मी तुम्हाला हो. काही स्पेशल रेमेडीज देणार आहे. स्टॉक मार्केट कसं असेल ते पण सांगेन, फायनान्स कसं असेल ते पण सांगेन, हम्म, रिलेशनशिप पण आपण बघूया. हम्म. स्ट्रॉंग पिरियड, वीक पिरियड 2025चा आपण बघूया.